नमस्कार यूट्यूब फॅमिली. बरेच दिवस झालं व्हिडिओ आपला नाही. आज 4-5 दिवस झालं. आणि सोमादादा अलीकडं 5-6 दिवसाला व्हिडिओ टाकतोय. पण काहीतरी विशिष्ट महत्वाचं काहीतरी असतं या बघण्याजोगं असं म्हणते ते. बरेच जण म्हणते ते घरामध्ये लय गोंधळ चालू आहे ते बाकी समजा तर तुम्ही बघताच आहे. अहो वाघमारे फॅमिलीत गोंधळ नाही, माय पण घरात गोंधळ म्हणजे काय म्हणतात गोंधळ चालू आहे. आता बघा घरची पण तुम्हाला सांगतो आता रुसून बसते ते हे ते. आता प्रियंका रुसली होती 2-4 दिवस झाले. आता तिला विचारतोय का रुसली, काय 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 सांगा ना. आता का रुसली होती त्याचं कारण पण सांगतो तुम्हाला. का रुसली होती का ते हा होय राधू ए पोरा ती चढी घाल नीट वर काय करतोय तिथं खेळतोय कसलं खेळतोय काय कुठनं चंबूक आणलाय तसला हे करतोय हा कसला आहे काय करतोय काय कर आणि त्याच काय होत ते स्वामी समर्थ मठात गेलतो आता पाया पडाय तिथं पण तिथं धाड दिसणं आदळला समजा माणसं बघायला लागली पैसे हे ते. आता कसं असतंय बायको म्हणजे तुम्हाला सांगतो मुग आहे मुग. धड त्यांचं दुखणं कळत नाही, सुख पण कळत नाही, दुःख कळत नाही, काय पाहिजे ते सुद्धा कळत नाही. त्यांच्या मनातलं कधीच कोणी अंत लावला नाही बाईच्या मनातलं. असं या आता बाईला काय लागतंय काय मला काय माहित नाही. आता हिला काय लागत होतं रुसले होते. आता म्हणलं काय पाहिजे बाबा काय नक्की घरात किराणा पण आहे भाजीपाला आहे नक्की रुसली का का ताईकडे जायचंय नाही पूजाकडे जायचंय का नाही मग नक्की काय कशाचं वाईट वाटतंय काय लेकरा बाळाला समजा जागेवर किराणा फिराणा म्हणजे अजून काय पाहिजेत हा. मग तुम्हाला सांगतो गेलो मार्केटला ड्रेस घेऊन आलोय. ड्रेस घेतल्यावर थोडी हसली काय पण नका म्हणत तुम्ही. तुमचं बोलणं बघून मला हसायला येतंय. बघितलं आता पटलं तिला बघितलं हा काय बघ पॅन्ट नीट वर तू पहिली आणि पण त्याचं कारण दुसरंच होतं. ड्रेसमुळं ती रुसली नव्हती सांगतो तुम्हाला कशामुळे रुसली होती ऐकायचंय का. ड्रेस दाखव ग कसला आणलेत मम्मीला ते कलर काय दाखव तुम्ही की घेतलं म्हणून मी घेतलं काहीच पटलं नाही मला. मी तुला नकोच म्हणलं ड्रेस बाबा. घेतलं तरी ती थोडी हसली पण खरं कारण आता कळलंय म्हणून व्हिडिओ बनवतोय खास दाखवतो तुम्हाला. आता काय काढ बर त्या दुकानात कलर सुद्धा नाहीत मी महागारी दिलत तुम्ही घेतलं परत. हा मी काढलेलं महागारी दिलत परत घेतलं. दाखवतो. इथं तिथंच बसले होते असं तपसत काय घेऊ काय घेऊ आणि हे 2 घेतलं पडतं ना उचललं हे घे म्हणलं हो का दर का राधू उघडून दाखव तुम्ही घेतलं उभा राहा. म्हणून मी घेतलं. आणि हा दुसरा सगळं घेतला. दिलत महागारी. दाखव हे बघितलं असा असा घेतला. आता ह्याच्यामध्ये पॅन्टी ही घे तर तुम्हाला सांगतो त्याकडे पॅन्टी नाही वडण्या नाहीत काय जाऊ द्या मला हे दाखव दुसरा दुसरा दाखवा रुसली का होती ती ऐका ह्यामुळं नव्हती बघा हा एक घेतलाय बघितलं का ही खालची कॉर्नर पीस कसं वाटलं त्याबरोबर मला पण आणला टी शर्ट एक मला लय आवडलं होतं. हिच्याच मनाने घेतल्यात. तीच शर्ट काढत होता. बघा ते म्हणजे आपण दोघं नवरा बायको असल्याने वाटलं पाहिजे जगाला वाटा नाहीच. हे बघा मग ही बघ ही ब्ल्यू ब्ल्यू कलर असा ही जी माझी अशी डिझाईन ही बघितली अशी डिझाईन आणि ही जी अशी पांढरी डिझाईन आता म्हणली जोड शोभायला लागली आणि म्हणली ही टी शर्ट एक घ्या म्हणली तुम्हाला. मग म्हणल्यावर जमतंय ठीक आहे टी शर्ट एक असा घेतला बघितलं का असं लावून दाखव राहतो ती टाक खाली. तिला ती पॅन्ट घ्यायची होती ती छोट्या मुलींची होती मला 4 वेळाच माहिती ते घे ना मला पॅन्ट ती मला पॅन्ट घेतली ती काका पण म्हणलं छोट्या मुलींच्या. बरं आता विषय असा झालाय मग आता रुसली का होते का रुसली होते तर ते म्हणते मला येते तिची आईची आठवण आणि तिच्या सासरवाडी माहेर म्हणतात व्हिडिओ बनवला पण मी टाकला नाही. माहेरची आठवण येते
बनवून आता ठेवलं. माहेर जायचंय म्हणलं, आता जाऊन कोण आहे तिथं, कशाला जायचंय काय, बघायचं का रडम बनवला होता कशाला मी जायचंय. नाही टाकला पण. ते म्हणते चला की जाओ आपाची गाडी घेऊन येऊ, म्हणजे तिच्या वडिलांची, जाओ कसे आहेत काय बघू आपण. मग काय करायचं सांगा मित्रांनो. आणि ती कधी कळलं, राधूने मला सांगितलं. मग मी रडत होती आणि तिला आजीची आठवण येते, तिच्या मम्मीची आठवण येते. तर आता आजी तर जागेवर नाही, 5-6 वर्ष झालं गायब झाली. मग आता घरी कोण आहे, आता हिचा मेहुणा पण माझा नाही, हिचा भाऊ तो साताऱ्याला शाळेला असतोय. घरी कोण, हिचं वडीलच, ते पण आहे का नाही काय माहीत. आता जायचं कशाने, असल्या पावसाळ्यात हिला आठवण आली, उन्हात आली नाही. पावसाळा चालू झाल्यावर शाळा भरल्या आठवण आली, उन्हाळ्यात आली नाही. असं काम आहे आमच्या घरात. आता काय करावं, जावं का नाही. आता कुठं गेलं तर काय, तिथलं नियोजन हे ते कसं काय काय सांगता येत नाही. काय करायचं का, होय का, काय करायचं, जायचंय का. व्हिडिओ बनवला होता मी, रडले घात पण टाकला नाही. हो का, मी नाही टाकला, डिलीट. ती जायचंय तिला. आईची आठवण येते. आईचा कॉल येतो नाही तुझ्या, येतो 6 महिन्यात नाही एखादा येतो नाही का? येत. नाही बाई, कॉलच येत नाही. आता तर 2 वर्ष तर झालं. 2022 मध्ये 22ला गायब झाली. ती झालीस दोंडा नाही, स्वाम्या तसंच मिळाला. तसलं का बोलताय हो? स्वाम्याला दोंडा माहित नाही न कोंबडी माहित नाही, पहिल्यांदा पाहुणचार केलं ना, नाही, काहीच लग्न नाही. झाल्या समजा तुम्हाला सांगतो, असंच पांड्या तसा स्वाम्या तसाच, दोघं आम्ही असत. त्याची सासरवाडीचा तपास नाही, माझी असून पण नसल्यासारखी. हे असलं खेळ आहे. मामा नाहीत कोमा नाहीत, काय नाही, गाव नाही आपलं. ठाई ठाई माझे हेच गाव, ठाई ठाई आमचे हेच गाव, हीच फॅमिली, हीच परपंच आहे, हीच समज हितच, काहीच नाही. नावाला फक्त सासरवाडी. काय हवसच जेरले सासरवाडीची माझ्या, तर लग्न केलं तर समजा जागेवर काय असेल ते आपलं, कोणाचाही आधार नाही आपल्याला. एक जीव सदाशिव, भरपूर 10 माणसाने एवढं कमवतं एकटा, लोड घ्यायचा नाही. लय भरपूर दिले देवाने, आणि तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद आहे, सपोर्ट आहे, म्हणून काय अडचण नाही. बाकी तर तुम्ही फॅमिली बघताय. राधू कितीला गेली, 5वीला. उमड्या ती चढी गेली वर पहिली, हा दुसरीला. आणि हे कितवीला गेलाय, टिंग्या तू कितवीला गेला, अंगणवाडीला जायचं. अंगणवाडीला गेले ते. बरं चला, तिला आता टाका ना बराच शाळेत. टायमिंग झालाय, आता झोपतो. आणि बरेच जण म्हणले की बाबा लय ऑर्डर आलेत मसाल्याच्या, काय करावं, मसाला संपला. तरी आपण कांदा चिरून घेतलाय 50 किलो, आणि वाळू घातलाय. आता वाळतोय कांदा, 2-3 दिवसांत ऊन पडले. 1 लॉट खास तुमच्यासाठी बनवतोय आईसाहेब मसाला फिरसे. परवा दिवशी मसाला आपला बनतोय, उद्या सामान आणतोय, कांदा वाळून घेतोय. 3 दिवस झालं, मस्त बाई 50चा लॉट बनवतो. पाऊसला येणार आहे, दिवाळी झालं तरी उघडणार नाही. पडदिस नाही ऑर्डर टाका, बिंदासपणे टाकता. बरोबर ना. कसा मसाला कसा किलो करायचा, तुम्हीच वाढवा ना. साधी भेळ घ्यायची म्हणलं तर 30 रुपये, 100 रुपये किलो आपला मसाला वाढलेला आहे. आता 800 रुपये किलो मसाला, घरपोच कुरिअरच्या महागलंय सगळं, परवडत नाही आपल्याला. 800 रुपये किलो मसाला इथून पुढे आपला कायमचा. चला, होतं ही आजपर्यंत 700 रुपये, इथून पुढे 800 रुपये किलो. चला, बनवतोय परवा दिवशी. आता दुसरीकडे बघा 900-1000 रुपये किलो आहे मसाला, आपणच विकतोय 700 रुपये किलो. समधी म्हणतात वाढवा, समधी महागाई झाली. तेल मीठ पीठ मिरच्या समजा तुम्हाला सारपान फिरपान समजा वाढलेलं आहे, कांदा फिंदा समजा. त्यामुळे 100 जास्त वाढवून लोक 1000 आणि 900 विकतात. आपण 100 रुपये ह्या लॉटपासूनचा रेट करत आहे, परत कमी कधीच नाही. एवढा 700नेच कुरिअर चार्ज जातो 101 रुपये तुम्हाला, काय परवडत नाही एवढं कष्ट करून. चला बाय. बरं, आम्ही सासरवाडीला जाऊ का नको, हिच्या बाहेर ते मला कमेंटमध्ये सांगा.